गोष्टी असतील त्या पूर्णपणे दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकार कुठेही कमी पडणार नाही असं विखे पाटील म्हणतात. मी तर आता म्हातारा होत आलो ऐकू ऐकू, ते तर झालेतच. मी तर म्हातारा झालो ऐकू ऐकू. मी सांगितलं ना, कधी नव्हे ते मराठ्यांनी विखे पाटलांवरती विश्वास ठेवला होता. फडणवीस साहेबांच्या सांगण्यावरून म्हणतोय मी. फडणवीस साहेबांनी सांगितल्याशिवाय भाजपच्या एकाही मंत्र्याचे टप्पर नाही व्यासपीठावर यायची. एवढं दडपण आहे त्यांचं त्यांच्यावर. तरीही मी ते आलेत, आम्ही फडणवीस साहेबांनी त्यांना सांगितलं म्हणून विश्वास ठेवला. काय चूक केली मराठ्यांनी? काय चूक केली? विश्वास ठेवणं माफ केलं का? आम्ही तुमच्यावरती सत्ता सोपवली. काय राव तुम्ही येड्यात काढायला लागलात या समाजाला. त्याच पोरांची ऍडमिशन कॅन्सल व्हायला लागली. नोकरीतून तुम्ही व्हॅलिडिटी दिले तर नोकरीतून पोरं बाहेर पडायला. काय केलेली की बाई आमचं तुमच्या तिने शिकू नये का? पर राज्यातला तुम्ही आता जी आर काढला, पर राज्यात का लागू केल्यानंतर राज्याच्या योजना कशामुळे नाही करायच्या? ईडब्ल्यूच्या पोरांच्या निवडी झाल्या, काय घेत नाहीत तुम्ही? भाजपचे पोर नाहीत का त्याच्यात? त्याच्यात शिवसेना राष्ट्रवादीचे पोर नाहीत का? एसीबीसीतून पोरांच्या निवडी झाल्या. PSI DYSP पासून पोर आहेत, महावितरण मधले पोर आहेत. त्या पोरांच्या निवडी 2014 पासून 19 पासून आतापर्यंत 26 पर्यंत काढल्या. का माझ्या मराठ्यांच्या पोरांना अधिकारी व्हायचा नाही का? त्याच्यात तुमच्या कार्यकर्त्याचं पोरगच नाही काही एक पण. मराठ्यांविषयी दुटप्पेपणा वागणूक तुम्ही बंद करा. नसता ह्यावेळेस लोक काय मराठ्यांचे आता पक्ष बघत नाहीत. कारण मी सत्ताधारी पक्षातल्या मराठ्यांना सुद्धा सांगतो, आधी समाजाला आणि तुमच्या लेकराला मिळू द्या आणि नंतर पक्षाचंच काम करा. पण पदरात पाडेपर्यंत पक्ष बघू नका. सगळ्यांना तुटून पडा नसता तुमच्या पोरांचं वाटलं झाल्याशिवाय राहत. मराठा आरक्षण मला आता 28 पर्यंत मी या विषयावर बोलत नाही. मी सगळं पोलखोलच करणार यांच्यात. फडणवीसांनी सांगितल्याशिवाय एकही मंत्री येऊ शकत नाही. हे अंतिम सत्य. केस मागा घेऊ, साधा विषय हो. केसेस मागा घेणं हाणलं तुम्हीच, डोके फुडले आमचेच. आमच्या ह्या बहिणी रक्ताच्या थावळ्यात पडल्या आणि आमच्यावर तुम्ही 307 केला. इतकी मगरुरी, एवढी सत्तेत मगरुरी कधीच नसून आहे. हो, एक गोष्ट खरी आहे, तुम्ही मराठ्यांना हाताखाली धरावं, सगळ्या जाती धर्माला हाताखाली धरावं, सत्तेत यावं. पण आल्याच्या नंतर प्रश्न सोडावेत त्यांच्या मुंडक्यावर पाय देऊन. मुंडके तोडू नये. मला दाखवा भाजपाच्या मुलाला मुलीला वाटत नाही का आम्ही अधिकारी व्हावं? ते सुद्धा त्यांच्या आई बापाला शिव्या देतात. आपली सत्ता असून ही परिस्थिती का आली आमच्यावरती? फीस भरायची नाही ताकद हो. बोलायला सोपं असतं, भाषण करायला सोपं असतं. ज्यावेळेस 5 आणि 10 लाख फीस भरायची वेळ येते ना, त्यावेळेस भाजपमधले लोक सुद्धा अंतरवालीच माझ्या इकडे येऊन बसतात. मस्त खऱ्या गोष्टी आहेत म्हणतात, पण काय करावं? काय करावं याचं उत्तर सगळ्या मराठ्यांना सांगतो. बंधनं तोडा, तर तुमची जात आणि तुमचे लेकर बाळ मोठे होणार आहेत. बंधनं तोडा, पक्षाच्या बाहेर या. तुमच्या लेकराला जातीला मिळाल्याच्या नंतर पुन्हा पक्षात घुसा. बस का? मराठा आरक्षण कक्ष स्थापन केल्याचं देखील त्यांनी म्हटलंय विखे पाटलांनी. 4 टाळके एकत्र आले म्हणून स्वतंत्र मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करायचंय म्हणून तुम्ही स्थापन करत नाही. काय चुकीची मागणी केली मी? त्यांचं म्हणणं आहे 7-8-9 मंत्री ओबीसीचे आडवे पडायले. नाव हे मी 29 ऑगस्टला सांगत, आता घेत नाही. उगाच रोष कोणी कोणावर व्यक्त करू नका. ते म्हणले मराठ्यांना काय गरज आहे मंत्रालयाची. मी सांगितलं मग ओबीसीला काय गरज आहे? त्यांचं मत होतं की मराठ्यांना राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती म्हणजे विखे पाटील साहेब त्याचे अध्यक्ष आहेत. मी सांगितलं त्यांना सुद्धा ओबीसीना सुद्धा ओबीसी मंत्रालय आणि ओबीसीची सुद्धा राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती त्याचे अध्यक्ष बावनकुळे साहेब आहेत. आम्ही आतापर्यंत मराठ्या म्हणलं ओबीसीला देऊ नका, द्या की, पण ओबीसीला असं म्हणू नका मंत्रालयाला मंत्रिमंडळाची गरज काय. आम्हाला स्वतंत्र मंत्रालयाची आवश्यकता आहे. कारण आमचे सगळे महामंडळापासूनचे हप्ते थकलेत. पंजाबराव देशमुखांची योजना नाहीये. पोरांना कुठं सुविधा एसीबीसीच्या मिळायला तयार नाहीयेत. आम्हाला स्वतंत्र मंत्रालय असलं तर आमचा कारभार आमच्या पोरांना त्या मंत्रालयातून हाकीता येईल आणि पोरांच्या फीस पासूनच्या सोयी सवलतीपासूनच्या सगळ्या मागण्या सुटतील. म्हणून आमची ही मरमर चालू आहे. सारथीच्या सगळ्या योजना बंद केल्यात. त्याच्यात काय नुसते बाकीचे शेतकरी मराठीचे ऍडमिशन आहेत का? भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे ऍडमिशनच नाहीत का त्यांच्या पोरांचे? आपली एक चूक झाली, शेवटचं सांगतो, मराठ्यांची एक चूक झाली. आपण पक्षाला जास्त महत्व दिलं आणि बाकीच्यांनी काय केलं, आधी जातीला महत्व दिलं आणि नंतर पक्षाला दिलं म्हणून त्याला खूप मिळालं. इथून पुढे तरी मराठ्यांनी आता ही चूक करू नका. तुम्ही पक्षाला महत्व द्या, पण नंतर आधी जातीला, तुमच्या पोराला पोरीच्या पदरात सगळ्या योजना पाडून घ्या, आरक्षण पाडून घ्या आणि नंतर पक्षाकडे जा. चलो, धन्यवाद. एक महत्वाचा प्रश्न आहे,
एक महत्वाचा प्रश्न आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू आहे, त्याचा अहवाल तुम्हाला पाठवण्यात येईल असं विखे पाटील म्हणतायत. त्याची टाइमलाईन सुद्धा त्या अहवालात असेल आणि हा अहवाल मिळाल्यानंतर निश्चितपणे जरांगे पाटलांचं समाधान होईल. मी साधच सांगतो तुम्हाला, आता तुम्ही हा प्रश्न विचारला म्हणून. परवाच्याला माझ्या माहितीनुसार मुख्यमंत्री साहेबांनी, फडणवीस साहेबांनी ताबडतोब प्रतिक्रिया दिली. पेंडन्सी नाहीये अर्जाची. मी पेंडन्सी दाखवतो तुम्हाला, पाठवा तुमचा माणूस. कालच माझ्याकडे मला वाटतं लाडसांगवी गाव आहे छत्रपती संभाजीनगर तालुक्यात आणि जिल्ह्यात. पडूळ नावाचे लोक आहेत, तिथं 7,000 लोक आहेत. त्यांच्या एकाचं चुलत्याला दिले, दुसऱ्याला द्यायनातच. का द्यायनात? तर ते म्हणले तो याकडं म्हणजे याच्याकडे वावर आहे, ज्याची नोंद निघाली त्याच्या भावाकडे. याच्याकडे वावर नाही, येणी फुकलं फिकलं असं पाहिजे, इकलं फिकलं असं. वावर नाही ही चूक आहे आमची. वावर नाही फक्त ही चूक आहे का? शेतकरी मराठा आहे, एखादा शेत मजूर आहे, लोकांच्या तिथे कंपनीत कामाला, त्याला वावर नाही म्हणून ते रोजन जातोय ना. त्याची काय चूक? त्याच्या पोरांनी शिकून अधिकारी व्हायचं नाहीये का? नोंद सापडले म्हणलं प्रमाणपत्र द्यायला हरकत काय? असे लाखांना उदाहरणं देतो, 1-2 नाही मी. तुम्ही अंतरवालीत या, आम्ही तुम्हाला उत्तर देतो सगळे समोरासमोर. मराठ्यांना पण कळू द्या. मराठी सांगते ही माहिती चुकीची आहे का सरकार सांगते ही चुकीची, समोरासमोरात. आणि मराठ्यांना सुद्धा सांगतो पुन्हा एकदा, ज्यांनी ज्यांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेत ना, त्यांनी आता 28 ऑगस्टला अंतरवालीत या. मला सरकारला दाखायचंय हे अर्ज केलेत, हे नोकरीत राहिले ECBC-तून, EWS मधून आणि ESBC मधून. हे राहिलेले तुम्ही नाही म्हणतात ना, तुम्ही म्हणतात ना बलिदान केलेल्या कुटुंबाला नोकऱ्या दिल्यात, मी दाखवतो नाही दिल्या म्हणून. तुम्ही म्हणतात ना केसेस मागे घेतले 900, मी दाखवतो हे केसेस तशाच्यात म्हणून. तुम्ही म्हणता ना 58 लाखाचे प्रमाणपत्र दिलेत, मी दाखवतो नाही दिले. विखे पाटील साहेब, एक महत्वाचं सांगायचं राहिलं तुम्हाला. तुम्ही म्हणलात ना सगळं व्यवस्थित चाललंय, तुम्हाला 1 वर्षाचा काळ गेला. 29 ऑगस्ट 2025 पासून 26 पर्यंत आता एकही प्रमाणपत्र शिंदे समितीने आतापर्यंत शोधलं नाही. म्हणजे नोंदी शोधल्या नाहीत, रेकॉर्ड शोधला नाही एकही. शिंदे साहेबाला, एकनाथ शिंदे साहेबाला 6 महिन्याचा वेळ दिलेला होता. 58 लाख नोंदी त्या माणसानं शोधल्या. तुम्हाला असं सांगितलं की परत तुमचं दुखत. काय दुखत आता सांगत नाही मी, 29 ला सांगत. म्हणजे तुमचं हे बी प्रॉब्लेम आहे. तुम्हाला सांगायला गेलं की तुम्ही म्हणतात आमचं नावच नाही घेत. आता 1 वर्ष झालं तुमचंच नाव घेते, जपच तुमचं चालू केला, माळच घेतली मी. फडणवीस साहेब, फडणवीस साहेब, फडणवीस साहेब, विखे पाटील साहेब, विखे पाटील साहेब. आता काय करू, तरी बंद येणार. त्यांनी 58 लाख नोंदी शोधल्यात. पण एक चूक करू नका फडणवीस साहेब आणि विखे पाटील साहेब, 58 लाख नोंदीतल्या कमी नोंदी करू नका बरं का. तुमचा तो प्लॅन चाललाय, त्याचा संशय आहे तुम्हाला? 100% सांगतो. तुम्ही 58 लाख नोंदी शोधलेल्या आहेत. तुम्ही शिंदे समितीला चुकीची माहिती देऊ, चुकीचा दबाव त्यांच्यावर टाकून 58 लाखाच्या नोंदी कमी करू नका. तुम्ही चुकीचा संदेश मराठ्यात जाईल तर तुम्हाला लय वाईट फळ भोगावं लागतं. 58 लाखातली एक बी नोंद कमी नाही झाली पाहिजे. तुमची ती प्रक्रिया सुरू आहे सध्या की 58 लाखातल्या नोंदी किती कमी होतात, म्हणजे ते शोध देतात आणि तुम्ही कमी करता का? तुम्ही पागलात काढायचं काम करू नका, नसता रस्ते बंद होतील. शेवटच्या आंदोलनात तुम्ही आता सगळं खरं खोटं करून दाखवणार आहे. समोरासमोर मला काय म्हणायचं की फडणवीस साहेब म्हणते टेंडन्सी नाहीये. मला वाटतं मराठ्यांनी हैदराबाद गॅजेटनुसार ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेत त्यांनी अर्ज केलेले घेऊन यावं की आम्ही अर्ज केलेला आहे, 1 क्रमांक. दुसरा ज्यांनी केलेले त्यांनी पटापट करा. तिसरं की 58 लाख नोंदी निघाल्या, ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांनी पण अर्ज करा. आणि ज्यांनी केलेत, दिले नाहीत त्यांनी अंतरवाली ते आम्हाला दिलं नाही म्हणून. ज्यांच्याकडे रेकॉर्ड असेल ते नोंदी सापडलेल्या पण सरकार घेत नाहीये ते पण या. ज्याला नोकरी लागली ते पण या. महामंडळाच्या माध्यमातून जे परतावे थांबलेत, पोरांच्या नळल्याला फाश्या लागल्यात, यांनी उद्योजक करायला ठरवले. मराठ्यांचे पोरं लाखो पोरांना कर्ज वाटलं. आता परताव्यामुळे पोरांचं सिव्हिल खराब व्हायला लागले. त्यात भाजपचे लोक नाहीत का पोरं? अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातून फायली करणारे भाजपचे पोरं नाहीत का? ही कोणता तुझा भाव आहे तुमचा? मग भाजपचे आहेत ते काही पोरं म्हणून फाशील देणार का? यासाठी झक मारायला मतदान केलं का तुम्हाला? मी लाईन दाखवतो कोणाकोणाकडे कर्ज आहेत, कोणाचे व्याज परतावे आले नाहीत, आणि एका दिवसात तुकडा पाडायचा. आणि मराठ्यांना सांगतो, ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेत, ज्यांना नोकऱ्याला दिल्या नाहीत, ECBC-तून, EWS मधून कुणबी प्रमाणपत्राचे अर्ज दिलेत, यांनी अंतरवालीत येऊन बसा. प्रश्न सुटूस तर माघारी जायचं नाही. कारण प्रश्न सोडल्याशिवाय मी बी हटत नाही, तुम्हाला उठून देत नाही. आणि सरकारचं बी धोरण बघतो कसं आहे. आणि मराठ्यांनी जर रस्ते जाम केले तर याला फडणवीस जबाबदार राहणार. एक शेवटचा प्रश्न आहे. अभिजित तितके यांना धमक्या येत आहे
भाजपमध्ये ये नाही तर तुझं मारून टाकू अशा प्रकारच्या धमकीत असतात. धमक्याला काय नाही, घंटा देत आजवर असते. आजवर तुम्ही इतके आंदोलन केले, तुम्हाला कधी धमकी नाही आली, पण त्यांना आता धमकी आहे. मी थोबड फोडीत असतो लगेच. मी एवढा संत बी नाही. मग उगा गरीब मराठ्यांचं कल्याण होतंय म्हणून मी आपलं चुचकरीत चाललो. उद्या देते बुवा, परा दिवशी देते बुवा, अशी वाट बघितली. आता वाट बघत नसतो. धमक्या दिले ना, आम्ही सुद्धा थोबड फोडीत असतो जागा. कारण आम्ही गोटे दगड याच्यातलेच आहेत. मग ते काय सांगायची गरज नाही. कसा कानापासून कसा जातो बुम. चलो, धन्यवाद. तुम्ही आंदोलनाची इशारा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांनी असं म्हटले की राधाकृष्ण विखे पाटलांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी असं म्हटले की निर्णायक आंदोलन करण्याची वेळ जरांगे पाटलांना येणार नाही. आणि त्यांनी वेगवेगळे खुलासे त्या पत्रकार परिषदेत केले. त्यामध्ये सरकारने 18 लाख कोटी नोंदी शोधल्या. आंदोलनात मृत्यू झालेल्या 22 आंदोलकांच्या कुटुंबियांना नोकरी देण्याचा निर्णय झाला. 26-27 या शैक्षणिक वर्षामध्ये एसीबीसीच्या प्रमाणपत्राच्या जात वैधता प्रमाणपत्राची काय माहितीये का, काय राव विखे पाटील साहेब, हे तुमच्यासारख्या लोकांना नाही शोभत. एक समाज खूप मोठा वर्ग आहे, जो समाज की जो मराठा समाज आहे. विखे पाटील राव साहेब तुम्हाला हे शोभत नाही राव, खऱ्यानच. 29 ऑगस्ट 2025 ला, आता 29 ऑगस्ट 2026 ला 1 वर्ष पूर्ण होत आहे. विखे पाटील साहेब तुमच्यावरती आणि फडणवीस साहेबांवरती या मराठा समाजाने विश्वास ठेवला, हे तुमच्या लक्षात नाहीये. तुम्ही एखाद्या गरीब समाजाला, जो समाज प्रामाणिक आहे, जे लेकरा बाळाच्या भविष्यासाठी तरसतोय, त्या समाजाच्या लेकरांचं इतकं वाटोळं करण्याचं आणि मराठा समाजाच्या लेकराला इतकं टार्गेट करण्याचं काम फडणवीस साहेबांनी नाही करायला पाहिजे. आम्ही जर प्रामाणिकपणानं सरकार म्हणून तुमच्यावरती विश्वास ठेवतो, ज्या मराठा समाजानं जीवाचं पाणी करून, रक्ताचं पाणी करून तुम्हाला सत्तेवरती बसवलं आणि मतं केली, त्यांच्याच लेकरांची इतकी हेळसांड तुमच्याकडून फडणवीस साहेब होईन असं आम्हाला वाटत नव्हतं. 1 वर्ष झालं मी एकाही शब्दानं फडणवीस साहेबांना दुखावलेलं नाही. याला तुम्ही मीडिया सगळे साक्षीदार आहे. का तर आम्हाला कुठेतरी असं वाटलं होतं की आता विखे पाटील याच्यात उतरलेत आणि विखे पाटलाच्या माध्यमातून फडणवीस साहेब नक्की या समाजाच्या लेकरांचं आसरू पुसतील, यांचं भविष्य धोक्यात आणणार नाही. अहो, तुम्ही ओबीसीचा JR काढला, सोयी सुविधा लागू केल्या नाहीत. फडणवीस साहेब इतकं तरी तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तुम्ही मराठा समाजाचा हैदराबादचा JR काढून 1 वर्ष पूर्ण होत, तुम्ही प्रमाणपत्राचं वाटप करत नाहीये. फडणवीस साहेब 58 लाख नोंदी निघाल्या आणि जे मोठ्या उमेदीनं विखे पाटील साहेब सांगतायत की आम्ही याव केलं त्याव केलं. साहेब, या समाजानं डोळे झाकून तुमच्यावरती विश्वास ठेवला होता की तुमच्या डोळ्यात कधीच माती टाकणार नाहीये, हे आम्हाला वाटलं होतं. तुम्ही व्हॅलिटी लोकांचं देत नाही. तो एखाद्याच्या पुतण्याचं निघालं तर त्याच्या भावाला देत नाही. तुम्ही अंतरवाले द्या, मी सोक्ष समोरासमोर करून दाखवतो. याच्यापेक्षा काय करायचं तुमच्यासाठी? तुमचं काय झालं बघा, श्रेयवादाच्या लढ्यात आमच्या मराठ्यांचं भविष्य गुंतून ठेवलं तुम्ही विनाकारण, काही गरज नसताना. तुम्ही मुंबईत आम्हाला 1 वर्ष आता होतंय आम्ही गेलेलो, त्या दिवसाचा जरा दिवस फडणवीस साहेबांनी आणि विखे पाटलांनी आठवण. आम्ही या भूमिकेत होतो की मराठ्यांनी यांना सत्तेवर बसायचं आणि भांडायचं पण यांना, या भूमिकेत आम्ही होतो. आणि तीच भूमिका रास्त असती असं समाजाला सुद्धा वाटत होतं. पण आता समाजाला पण वाटायला लागलं भाजपने फसवलं. आठवून बघा तुम्ही की त्यावेळेस विखे पाटील साहेब, शिवेंद्रराजे साहेब, मला वाटतं तिथं त्यावेळेस मंत्री माणिकराव कोकाटे साहेब होते, उदय सामंत साहेब होते, प्रताप सरनाईक साहेब होते, असे बरेचसे मंत्री होते. मला वाटतं गिरीश भाऊ सुद्धा होते, असा एक अंदाजा. तुम्ही सांगितलं होतं फक्त 1च महिना वेळ द्या, आम्ही तुम्हाला 17 संस्थांचं गॅझेटियर देऊ. दिलं का? कोणत्या चुकीचं पाऊल आहे आमचं मराठ्यांचं? मी नाही बघू शकत. तुम्हाला आता 29 ऑगस्टला कळत, ज्या मराठ्याने सत्तेवर बसवलंय तो किती आता तुम्हाला सहयोगी पळ करतो. ते फक्त 29 ऑगस्टची दिवस उजेड देऊ नका. शेवटी काय असतं, भाजपमध्ये काम करणारा असू द्या, शिवसेनेत असू द्या किंवा राष्ट्रवादीत असू द्या, सत्ता जरी त्यांची असली, जरी श्रीमंत पक्षातल्या मराठ्यांना गरज नसतं आरक्षणाची, पण तुमच्या कार्यकर्त्याला गरज येणार होती. पोरगी चपलान हानील ना तुम्हाला, कारण तिच्या बापानं या भाजपसाठी काम केलंय. तिच्या बापानं एक असं पोरग आहे की त्याच्या बापानं सुद्धा भाजपसाठी काम केलंय. आणि भाजपच जर आम्हाला आरक्षण देत नसेल तर आम्ही गप्पा बसायचं? आम्ही म्हणतो का सत्ता द्या आम्हाला? आम्ही तुम्हाला सत्तेवर बसवलंय, आमच्या लेकराला आरक्षण द्या, एवढंच म्हणणं आहे.
इतकं तुम्ही टार्गेट केला मराठा समाज की तुम्ही प्रमाणपत्र पण निघू देणार. गप कसा बसल मराठा समाज तुम्हाला 29 ऑगस्टला दिसल. बरं आम्हाला